नमस्कार. पल्लवी सवासे, शिवश्री क्लासेस पंढरपूर. तर बघा, काय करत होतो रे आपण. ह्याच्या अगोदर ॲडवर्ब झालेलं होतं, पार्ट्स ऑफ स्पीच चालू झालेले आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, पार्ट्स ऑफ स्पीचमधलं आपलं ॲडवर्ब संपलेलं आहे. तर ॲडवर्बमधले बघा बरेचसे आपण घेतलेले आहेत. तर बघा, ह्याच्या अगोदर प्रोनाउन हा पण आपला पार्ट संपलेला आहे. ज्यांनी व्हिडिओ पाहिलेले नाही आहे त्यांनी ते बघून घ्या. ठीक आहे. तर बघा, तर आज आपण काय घेणार आहोत, तर ॲडजेक्टिव्ह घेणार आहोत. काय घेणार आहोत, तर ॲडजेक्टिव्ह. व्हॉट इज मीन बाय ॲडजेक्टिव्ह रे? मी तेव्हा पण प्रोनाउनचे व्हिडिओ बघितलेले, तेव्हा व्हिडिओ हे करताना तुम्हाला सांगितलं, तेव्हा लेक्चर झालेले होते. तर द वर्ड विच गिव्स मोर इन्फॉर्मेशन, द वर्ड विच गिव्स मोर इन्फॉर्मेशन, विच गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट द नाउन. म्हणजे जो असा वर्ड आहे की तो नाउन बद्दल काय करतो, इन्फॉर्मेशन सांगतो, त्याला काय म्हणतो आपण, ॲडजेक्टिव्ह. मराठीमध्ये ॲडजेक्टिव्ह इट्स अ कॉल्ड विशेषण. इन मराठी इट्स अ कॉल्ड विशेषण. द वर्ड विच गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन इज कॉल्ड ॲडजेक्टिव्ह. और the word which gives which modifies the noun or the pronoun. लक्षात ठेवा, इथं नाउन ही असू शकतो आणि इथं प्रोनाउन पण असू शकतो. हाऊ कॅन आय से हियर इज अ नाउन अँड प्रोनाउन इन प्लेस ऑफ नाउन. इट मीन्स हियर इज अ शीता. In place of Sita, we take a pronoun which is the she. Okay, when there is a Ram, in place of Ram, we take the he. So that's why I say here it's modified to noun and pronoun. Okay, understood? That is the adjective. Adjective definition. Listen, in competitive exam there is questions about the definition also. Okay, so here is the word which gives more information about the noun is noun or the pronoun is called adjective. Modifies the noun or pronoun is called adjective. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, तर विशेषण म्हणतात किंवा ॲडजेक्टिव्ह म्हणतात. हे झालं आपलं मराठीमध्ये. ठीक आहे. तर आपल्याला बघा, डायरेक्ट तुम्ही कॉम्पिटिटिव्हची तयारी जर करत असेल तर डायरेक्ट ॲडजेक्टिव्ह आणि कंपॅरेटिव्हली तुम्ही जर अभ्यास केला तर फार इझी जाईल. आता बघा, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. आता बघा त्याचे टाईप्स किती आहेत. हाऊ मेनी टाईप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह? 9 टाईप्स ऑफ. ऑलरेडी आय हॅव lectures about the pronoun, and in pronoun there are also types of noun. लक्षात ठेवा, प्रोनाउनचे पण इंग्लिशमध्ये 9च टाईप्स आहेत आणि ॲडजेक्टिव्हचे पण 9च टाईप्स आहेत. जर आपल्याला आणि एकदा मेन्सला असा क्वेश्चनच पडला होता की हाऊ मेनी टाईप्स ऑफ द नाउन. डायरेक्ट 6, 7, 8, 9 कन्फ्युजन असतं. तर ॲडजेक्टिव्हचे आणि प्रोनाउनचे थोडे कंपॅरेटिव्हली. का मी तुम्हाला प्रोनाउनच सांगते, ॲडवर्ब का नाही सांगितलं, तर बघा बऱ्यापैकी ॲडवर्बचे टाईप्स आणि बऱ्यापैकी ॲडजेक्टिव्हचे टाईप्स आणि प्रोनाउनचे टाईप्स काय तर सिमिलर आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, तर ह्याच्या अगोदर प्रोनाउनचे व्हिडिओ बघावे लागतील. आता बघा, टाईप्स ऑफ दी ॲडवर्ब. आता ॲडवर्बचे मी तुम्हाला सांगितले टाईप्स. बट वेअर इज द प्लेस ऑफ द ॲडजेक्टिव्ह, तर त्याची प्लेस कुठे आहे ह्याच्यावरून 2 टाईप्स पडतात. अगोदर ते घेऊया. बघा, फर्स्ट विच इज द ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह. तर काय ज्याचा प्लेस कुठं आहे, तर इज ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह अँड प्रेडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. दीज आर द 2 टाईप्स. फर्स्ट लिसन की इन ॲडजेक्टिव्ह, का इरेज करते बच्चा, थोडंसं आपला बोर्ड लहान आहे त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होते. आपण नवीन नक्कीच मॉडिफाय करूया. तर बघा, ॲट्रिब्युटिव्ह अँड सेकंड विच इज द प्रेडिकेटिव्ह. बघा, प्रेडिक्शन आपण करतो का रे? प्रेडिक्शन कधी करतो रे? आज पाऊस येणार आहे, इट मे बी रेन टुडे. प्रेडिक्शन करतो आहे आपण. तर प्रेडिक्शन म्हणजे काय, तर फ्युचरमधलं काहीतरी सांगत असतो. म्हणजे काय असते, पुढचं काहीतरी सांगत असतो. तर तेव्हा बघा, जेव्हा जे ॲडजेक्टिव्ह पुढं असतं, नाउनच्या पुढं असतं, त्याला काय म्हणायचं, प्रेडिकेटिव्ह म्हणायचं. आणि जे ॲडजेक्टिव्ह नाउनच्या अगोदर असतं त्याला काय म्हणायचं, ॲट्रिब्युटिव्ह म्हणायचं. बघा, ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि प्रेडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. Tall girl, listen, girl that is a noun, but tall that is an adjective. The word which gives more information about the noun is called an adjective. मग नाउन बद्दल कोणी इन्फॉर्मेशन सांगितले रे? टॉलने सांगितलेले. मग गर्ल that is a noun, types of the noun, that is a common noun, not a proper noun. Here beautiful flower, flower that is a noun, beautiful that is an adjective. So
it comes before the noun, so that is attributive. And kind person, person that is a noun, kind that is adjective. ओके, म्हणजे टॉल गर्ल, ब्युटिफुल फ्लावर, काइंड पर्सन हे काय तर सगळे ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह. त्याच्यानंतर बघा प्रिडिकेटिव्ह. सीता इज ए टॉल गर्ल. आता सीता कसली मुलगी आहे रे? उंच मुलगी आहे. तर टॉल हे काय झालं ॲडजेक्टिव्ह, सीता हे झालं नाउन, म्हणजे नंतर आलेलं आहे. काय सांगितलं? प्रेडिक्शन नंतर आलेलं आहे, म्हणजे तर काय झालं तर हे टॉल हे प्रेडिकेटिव्ह झालं. त्याच्यानंतर फ्लावर्स आर ब्युटिफुल. फ्लावर्स काय तर सुंदर आहे. फ्लावर्स हे नाउन आहे. ब्युटिफुल काय झालं? ॲडजेक्टिव्ह. दिस पर्सन इज काइंड. सेम मी तुम्हाला एक्झाम्पल दिले बघा, ॲट्रिब्युटिव्ह आणि प्रेडिकेटिव्ह. दिस पर्सन इज काइंड. काइंड काय? दॅट इज ए ॲडजेक्टिव्ह. पर्सन कसा आहे रे तो? शक्यतो ॲडजेक्टिव्ह कशाने येणार आहे? जेव्हा वेन यू आस्किंग द क्वेश्चन्स टू द नाउन दॅट इज हाऊ. हाऊनी जेव्हा क्वेश्चन विचारतो तेव्हा काय येतं तर ॲडजेक्टिव्ह येते, लक्षात ठेवा. दिस पर्सन इज काइंड. तर काय येतं लक्षात ठेवा, तर काइंड हे ॲडजेक्टिव्ह आहे, पर्सन हे काय तर नाउन आहे. ठीक आहे, तर लक्षात आलं तुम्हाला ॲट्रिब्युटिव्ह आणि प्रिडिकेटिव्ह. आता हे कशावरून टाइप्स आहेत ह्याच्यावर पण एक क्वेश्चन असतो कॉम्पिटेटिव्हमध्ये की टाइप्स ऑफ द ॲडजेक्टिव्ह दॅट इज ॲट्रिब्युटिव्ह प्रिडिकेटिव्ह. पण आपल्याला खूप छोटे छोटे कन्सेप्ट असतात पण माहीत नसतात. ॲट्रिब्युटिव्ह म्हणजे अगोदर असतं, प्रिडिकेटिव्ह म्हणजे नंतर असतं. तरीही विसरलंच तर तुम्हाला सांगते ॲट्रिब्युटिव्हमध्ये ए आहे की नाही? ए फॉर ॲपल अगोदर असते. आपल्याला कॉम्पिटेटिव्ह करताना तुम्हाला सांगते हे नंबर्स पार्टच असावे लागतात. एचं तर 1 आहे, पीचं काय तर आपण असं करतो आणि 16 करतो माहिती. मग पीचा काय तर 16 नंबर आहे, म्हणजे पी काय तर 16 आहे, म्हणजे हे 16 नंतर येतं. म्हणजे जे अगोदर येतं ते अगोदर, म्हणजे जे अगोदरचा नंबर आहे ते अगोदर ॲडजेक्टिव्ह ॲट्रिब्युटिव्ह नंतर आहे, ते नंतर पी नंतर आहे तर प्रेडिकेटिव्ह आहे. ठीक आहे, संपला इथं विषय संपला. हे प्लेसनुसार काय तर ॲडजेक्टिव्ह. आता बघा दुसरे टाईप्स. आता ठीक आहे, हे समजलं का रे? हां, ओके. आता बघा खालचे टाइप्स बघा. ॲडजेक्टिव्ह ऑफ आता हे टाइप्स आहेत बाकीचे. तर आपले काय तर टोटल अगोदर मी काय सांगितलं प्लेसेसनुसार 2 टाइप्स ॲट्रिब्युटिव्ह प्रिडिकेटिव्ह आणि अनदर विच इज द 9. आता 9 टाइप्स ऑफ आहेत बघा ॲडजेक्टिव्हचे. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. क्वालिटी म्हणजे माहिती आहे तुम्हाला गुण आहे. एमपीएससीमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, एमपीएससी यूपीएससीमध्ये काय तर क्वालिटीज मेंटेन करावी लागते, तर तुम्हाला काय होतं तर तुम्ही पास होता. तर ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. क्वालिटी इट मीन्स अ टॅलेंट स्टुडंट. ओके, बिग, टॉल पर्सन, ऑनेस्ट बॉय, ऑनेस्ट गर्ल. तर तेव्हा हे काय झालं तर क्वालिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आपण 1 बाय 1 घेऊया, आपण इथं फक्त तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर बघा ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आहे. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हणजे किती क्वांटिटी आहे? मच आहे, मोर आहे, इनफ आहे, सम आहे, एनी आहे. त्याच्यानंतर बघा ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर आहे. नंबर म्हणजे काय? संख्यावाचक. हे पण लक्षात ठेवा बरं का, 1 बाय 1. तर क्वालिटी म्हणजे काय तर गुण विशेषण. क्वांटिटी म्हणजे परिणामदर्शक. नंबर म्हणजे संख्यावाचक. संख्या म्हणजे 1 2 3 4 माहितीच आहे तुम्हाला. 4 5 सम एनी. आता लक्षात ठेवा इथं सम इथं पण येतं, इथं पण येतं, एनी पण आहे लक्षात ठेवा, अँड ऑल पण येतं. तर हे जे आहे तर ह्याचे हाऊ टू यूज किंवा वेअर टू यूज द सम अँड एनी, दॅट इज अ डिफरंट पार्ट वी विल टेक आफ्टर दॅट व्हिडिओ. ओके, देन फोर्थ विच इज द डेमॉन्स्ट्रेटिव्ह. डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे माहिती आपल्याला दर्शक. दर्शक विशेषण म्हणतात. दर्शक प्रोनाउन पण पाहिलेलं आपण, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन पण पाहिलेलं आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन अँड डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. तर हे काय सांगतं तर मोर इन्फॉर्मेशन. दिस गर्ल लक्षात ठेवा. इथं समजा मी फॉर एक्झाम्पल घेतलं दिस गर्ल हे काय रे नाउन आहे. दिस हे काय त्याच्या अगोदर आलेलं आहे, त्याच्यामुळे हे झालं ॲडजेक्टिव्ह. आणि दिस इज ए गर्ल असं जर म्हणलं तर ते झालं प्रोनाउन झालं. आपण हे 1 बाय 1 घेताना मी तुम्हाला सांगते. आता दिसचं प्लुरल काय असतं रे? दीज असतं. दिसचं प्लुरल दीज असतं. दॅटचं प्लुरल असतं दोज. तर तेही मी सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये. प्रोनाउनचे व्हिडिओ तेवढ्या आठवणीनं बघा. आता कसं लक्षात ठेवायचं हे दॅट. एचं आपण काय करू शकतो? ओ करू शकतो, म्हणून दॅटचं दोज आहे, दिसचं दीज आहे. परत एकदा चुकतं. त्याच्यानंतर बघा इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. मला इथंपर्यंत ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आणि ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर असं होतं. इथं काय मात्र लक्षात ठेवा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह इज कॉल्ड दर्शक विशेषण. इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह इज कॉल्ड प्रश्नार्थक विशेषण. पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह इज अ स्वामित्वदर्शक विशेषण. देन इम्फॅसायझिंग ॲडजेक्टिव्ह इज कॉल्ड जोरदर्शक. इम्फॅसाइज करतो आपण, फोर्स करतो,
शी इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल बट व्हेरी जोर देतो ना, म्हणून तिथं काय येतं व्हेरी म्हणजे हे काय येतं लक्षात ठेवा. किंवा दिस इज माय कार, हे माझंच आहे, मीच केलं, सगळं मीच केलं, हे म्हणायची सवय असते. ते आपल्याला एम्फॅसायझिंग जोरदर्शन. त्याच्यानंतर एक्सक्लेमेटरी उद्गारवाचक आणि डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे विभाजक, म्हणजे विभाजन केलेलं असतं टू थिंग्समध्ये, इच पर्सन, आयदर, नायदर आणि एव्हरी. बघा परत एकदा सांगते, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी गुणविशेषण, क्वांटिटी परिमाणदर्शक, नंबर संख्यावाचक, डेमॉन्स्ट्रेटिव्ह दर्शक, इंट्रोगेटिव्ह प्रश्नार्थक, पजेसिव्ह स्वामित्वदर्शक, एम्फॅसायझिंग जोरदर्शक, एक्सक्लेमेटरी उद्गारवाचक आणि डिस्ट्रीब्युटिव्ह विभाजक. ह्यातले तुम्हाला सांगते खालचे तर आहेत का नाही सगळे प्रोनाउनच आहेत, वरचे फक्त 2-3 नाही आहेत, तर 2-3 प्रोनाउनचे टाईप्स नाही आहेत. तिथं तुम्हाला तेवढे बघावं लागतं, रिफ्लेक्झिव्ह वगैरे आहे का नाही ते तेवढे बघून घ्या. आता बघा, आता प्रश्नार्थकमध्ये तुम्हाला सांगते इथंपर्यंत आपलं झालेलं होतं. इंट्रोगेटिव्हमध्ये लक्षात ठेवा, इंट्रोगेटिव्ह वर्ड्स असतात म्हणजे WH वर्ड्सच असतात, पण काय केलेलं असतं त्याचा यूज नाव काय केलेलं असतो ॲडजेक्टिव्ह म्हणून केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल बघा, वॉट टाईम दॅट इज अ नाउन, वॉट हे दॅट इज अ ॲडजेक्टिव्ह. तर वॉट टाईम काय तर प्रश्नार्थक ॲडजेक्टिव्ह आहे किंवा इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. त्याच्यानंतर पजेसिव्ह स्वामित्व, माय कार, इथे लक्षात ठेवा माय कार समजा. तर आपल्याला पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे का नाही, आपल्याला केसेस पाहिलेत आपण, केसेस ऑफ प्रोनाउन. तर त्याच्यामध्ये बघा नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि पजेसिव्ह प्रोनाउन हे पाहिलं होतं. त्याच्यामधले जे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे तर ते हेच आहे बघा सगळे. मग बघा तुम्हाला माहित असेल आय, माय, आयचं मी, माय, माइंड, हे का नाही हे. तर हे जे तुम्हाला सांगते इंग्लिश, हे मी अगेन अँड अगेन सांगते, इंग्लिश दॅट इज अ ट्रेन. कळलं का? हा जर डबा घसरला समजा, फॉर एक्झाम्पल हा डबा घसरला तर विषय संपला, होल रेल्वे घसरते. याचा अर्थ तुम्हाला ॲडजेक्टिव्ह शिकायचं असेल तर अगोदर प्रोनाउन शिकावं लागेल. इट मीन्स इन प्रोनाउन देर इज अ केसेस ऑल्सो देअर, सो दॅट इज अ लिंकिंग, इंग्लिश इज होल लिंकिंग. ओके, देन मग पजेसिव्ह तुम्हाला इथं पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह केसेस त्याच्यासाठी बघावेच लागतात. त्याच्यानंतर बघा इम्फॅसायझिंग, ओन आणि व्हेरी. तर इम्फॅसायझिंग जोरदर्शक, तर म्हणजे ओन, व्हेरी ब्युटिफुल वगैरे असं असतं तेव्हा, किंवा आय एम डुईंग ओन माय क्लास असं जेव्हा म्हणतो तेव्हा जोरदर्शक येतं. त्याच्यानंतर एक्सक्लेमेटरी, व्हॉट अ फुलिश किंवा व्हॉट अ सरप्रायझिंग, हे जेव्हा आपण असं करतो वॉटर, आता इथं फुल आहे पण एक्सक्लेमेटरी मार्क लक्षात ठेवा, आपला बेसच आहे की when there is a exclamatory mark there is exclamatory sentence or the exclamatory word. So here is a exclamatory mark or not a question mark. What time here is a question mark, when there is a interrogative there is question mark, but when there is a exclamatory that time there is a exclamatory sentence. So here what a foolish, what a wonderful. Okay, तर तेव्हा इथं वॉट हे काय इथं बघा लक्षात ठेवा ॲडजेक्टिव्ह म्हणून यूज केलेलं असतं. त्याच्यानंतर बघा डिस्ट्रीब्युटिव्ह आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह इज कॉल्ड विभाजक. तर इच, आयदर, एव्हरी आणि नायदर हे काय तर लक्षात ठेवा, हे विभाजन केलेलं आहे म्हणून त्याला इच पर्सन. आपण बघितलेले बघा जेव्हा आर्टिकल बघत होतो तेव्हा आपण सांगितलेलं की इच नंतर, एव्हरी नंतर, आयदर आणि नायदर नंतर, हे आपण तेव्हा पाहिलेलं होतं. ज्यांनी व्हिडिओ पाहिले नसतील तर आर्टिकलचे बघून घ्या. तर इच पर्सन ह्याच्यावर अगेन अँड अगेन क्वेश्चन आहे. तुम्हाला वाटतं की फार टफ पेपर असतो पण काय नसतं, तुम्हाला इंग्लिश मात्र काय तर फार कीन ऑब्झर्वेशनही करावं लागतं. इच ए पर्सन दॅट इज रॉंग, का तर इच, एव्हरी हे ऑलरेडी डिस्ट्रीब्युटिव्ह आहेत म्हणून ह्याच्या पुढं आपण आर्टिकल यूज करत नाहीये. लक्षात ठेवा, करत नाही, अँड करत नाही, कुठलंच करत नाही. इच पर्सन दॅट इज ओनली करेक्ट. अँड वेन यू हॅव टू राईट इच ए पर्सन, जर तुम्ही इच ए पर्सन जर म्हणला तर दॅट इज रॉंग. कळलं का? म्हणजे तुम्हाला इच पर्सन असंच करावं लागेल. इच अ पर्सन केलं तर रॉंग आहे. जेव्हा डिस्ट्रीब्युटिव्ह काय असतील, ॲडजेक्टिव्ह असतील लक्षात ठेवा, तर त्याच्या अगोदर तुम्हाला काय करतं, त्याच्या अगोदर काय येणार नाही आहे तर ॲडजेक्टिव्ह येणार नाही. लक्षात ठेवा. तर मला वाटतं बऱ्यापैकी तुम्हाला ॲडजेक्टिव्हचा पार्ट समजला असेल. समजला का रे? समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये हे करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि बाळांनो, आपली ही सिरीज फ्रीमध्ये चालू आहे, आपल्याला काही पैसे द्यायचे नाही आहेत. तर आम्ही क्लासेस घेतो, पैसे घेऊन क्लासेस घेतो तुम्हाला सांगते. पण एक खेड्यातल्या लोकांकडे तेवढी
द्यायची कपॅसिटी नसते, म्हणून आम्ही काय केलेलं आहे तर आज हे क्लासेस तुमच्यासाठी मी पोहोचवत आहे आणि शक्यतो सगळ्या खेड्यातल्या मुलांपर्यंत हे क्लासेस प्रोव्हाइड करा, कारण कोरोनाच्या पॅन्डेमिकमध्ये बरेचसे काय तर पोरं ह्याच्या बाहेर आहे. 2 वर्ष पहिल्यांदा इंग्लिश बेस करा, त्याच्यानंतर मॅथ्स आणि सायन्स ह्या गोष्टी तुमच्या आपोआप क्लिअर होतील. तर ओके, तर परत एकदा सांगते, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि स्टेटस वगैरे ठेवत जावा, जेणेकरून काय होईल तर तुमच्यामुळे इतरांना पण समजेल. ओके, थँक्यू.